त्यावरून काय वाद नेमका सुरू झालेला आहे? बघा, ह्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर 2019 पासून सुरू आहे. संपूर्णपणे सुरुवातीपासून अनैतिक पद्धतीने यांनी केलेलं आहे कामकाज. सुरुवातीला आम्ही सर्वसाधारण नागरिक होतो. आम्हाला या पुनर्विकासाच्या प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती नव्हती. जोपर्यंत आम्हाला ही पुनर्विकासाच्या पद्धतीची माहिती कळेपर्यंत यांनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बनवणं किंवा सर्वात आधी यांनी 2019 ला एक रिपोर्ट बनवला अति धोकादायक सोसायटीचा. 2019 चा त्यांनी एक रिपोर्ट बनवून घेतला अति धोकादायक सोसायटी. जो रिपोर्ट त्यांनी 2022 च्या डिसेंबर पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जमा केला नाही. जर तुम्हाला माहिती होतं 2019 ला या सोसायटी अति धोकादायक आहे, तर जोपर्यंत तुमचं पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तुमचं बिल्डर बरोबर जे काही आहे ते पूर्ण होत नाही, कोटेशन म्हणा किंवा टेंडरिंग म्हणा येते, मग तुम्ही त्याच्या अगोदर C1 कॅटेगरी मध्ये टाकण्याचा प्रयत्न का केला? विदाउट टेंडरिंग तुम्ही आधी C1 मध्ये का केला? आणि जर 2019 ला तुमच्याकडे रिपोर्ट होता की या धोकादायक बिल्डिंग ज्या आहेत, तर त्याच वेळेला तुम्ही महानगरपालिकेकडे हे कागदपत्र का नाही जमा केले? त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेकडून मदत घेतली असती. पण आता ज्या वेळेला प्रत्येक ठिकाणी सोसायटी हारलेली आहे, ज्यावेळेला 2024 ला यांनी 7-11 मध्ये बिल्डरला पार्टी बनवली नाही म्हणून कोऑपरेटिव्ह कोर्टामधून केस डिसमिस करून घेतली होती, त्याला आम्हाला कळत नव्हतं की नेमकं कुठे जायचंय, काय करायचंय. पण थोडं शिकत गेल्यावरती आमच्या लक्षात आलं की हे जजमेंट चुकीचं होतं. म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागितली आणि न्यायाधीश अमित बोरकरांच्या डेस्कवरती क्लिअर झालेलं आहे की 7-11 मध्ये दिलेली जी डिसमिस केलेली ऑर्डर होती ती चुकीची होती आणि ते जे पिटिशन आहे ते परत एकदा ती जिवंत करून त्याच्यावरती मेरिट वरती केस लढावा असा आदेश आमच्याकडे आहे आणि हा आदेश यांच्याकडे पण दिलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही वेकेशन बेंचवरती मांडणी पण केलेली आहे, ज्या की आम्हाला 9 जूनची तारीख मिळालेली आहे. त्यावरती यांनी एकच जो 2023 ला कागदपत्र जमा केले आणि C1 कॅटेगरी केली, जोपर्यंत यांचं बिल्डर बरोबरचं पूर्ण कामकाज होत नाही तोपर्यंत यांनी कोणालाही जबरदस्ती रिकामी करायचा प्रयत्न केला नाही. पण आता ती लोक आम्ही आतमध्ये राहत असलेल्या 35 घरांना ते जबरदस्ती वेकेंट करत आहेत. का तर C1 कॅटेगरी बिल्डरने घर काही लोकांकडून जबरदस्ती घर धाकधपटी दाखवूनही रिकामी करून घेतलेली आहेत. कमिटीची लोक सतत फोन करतात. एका व्यक्तीने आपल्या घरातली फ्लोरिंग तोडली आहे, त्यामुळे खाली राहणाऱ्या भाडेकरीला जबरदस्ती घर रिकामे करायला लागलं. का तर वरून माझ्या घरात लिकेज होईल की काय यांना भीती वाटायला लागली. कारण तर त्यांनी स्वतःच्या घरामध्ये स्वतः घर मालकांनी तोडफोड केलेली आहे की जेणेकरून शेजार पाजारांनी घाबरावं आणि निघून जावं इथून. आणि त्यावरही आम्ही इथे दटून राहिलेलो आहे. तर त्यांनी गुरुवारी इथे आमच्या महानगरपालिकेचं पाण्याचं सप्लाय बंद केलेलं आहे. संपूर्ण नव्या मुंबईमध्ये, संपूर्ण नेरूळमध्ये जी आम्हाला 27 तारखेला नोटीस आलेली होती, त्या नोटीसमध्ये 6 सोसायटींची नावं होती. मग फक्त एका सायलेंट व्हॅलीच पाणी का कापण्यात आलेलं आहे? कॉस्मोपॉलिटन म्हणजे पुनीत पार्क सोसायटी, त्याचं पण त्या यादीत नाव होतं. मग त्यांचं पाणी का नाही कापलं गेलं? त्याच्यामध्ये पंचशीलचं नाव होतं, त्याचं पाणी का नाही कापलं गेलं? शिवनेरीचं नाव होतं, त्यांचं पाणी का नाही कापलं गेलं? नंदनवन सोसायटी मधला प्लॉट आहे, त्यांचं का नाही पाणी कापलं गेलं? फक्त आमचंच का पाणी कापलं जाते? आमच्यावरच हा दबाव का घालण्यात येत आहे? हा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये महानगरपालिका आता याच्यावरती कोणाला काय समजायचं ते समजून घ्यायचं. कमिशनर जबरदस्ती सायलेंट व्हॅलीवरला टार्गेट करत आहेत आणि हा माझा आरोप आहे. इथे आमच्या सोसायटीचे जे सिक्युरिटी होती ती काढण्यात आलेली आहे. जी सोसायटीची स्वीपर होती, कचरा उचलणारी होती, त्याला काढून टाकण्यात आले. त्या स्वीपरला धमकी दिलेली आहे की इथे यायचं नाही. आम्ही तिला रिक्वेस्ट करतो, नहीं हमको कमिटी ने बोला इधर आएंगे तो हम लोग तुमको छोड़ेंगे नहीं. जोर जबरदस्ती सुरू आहे. कमिटी बिल्डर हे महानगरपालिकेवरती प्रेशर करतायत. त्यांनी MSCB वरती पण प्रेशर केलेला होता, पण MSCB ला जो एक नियम आहे की जोपर्यंत एंड युजर बिल भरतोय तोपर्यंत MSCB त्यांची लाईन कापू शकत नाही आणि आम्ही सगळेजण बिल भरतोय आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं MSCB ला पत्र दिलेलं नाही. त्यामुळे आमचं लाईटीचं ते कनेक्शन कापू शकत नाही. MSCB ने आम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे की आम्हाला महानगरपालिकेने सांगितल्यावरही आम्ही काढणार नाही, कापणार नाही. आणि आता कोर्टात मॅटर आहे. आज डबल बेंचच्या जजमेंट वरती कोर्टाने आदेश दिलेला आहे की जे आम्ही अपील केलेलं आहे त्याची कॉपी आम्ही
या सर्वांना दिलेली आमची जी अपील झालेली आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेला आम्ही पार्टी बनवलेली आहे, अपोजिटला सिडकोला पार्टी बनवलेली आहे. कारण सिडकोने डीए झाल्याच्या 1.5 वर्षानंतर एनओसी दिलेली आहे पुनर्विकासाची. मग आधी डीए कसा काय झालेला, अजून कन्व्हिन्स डीड झालेली नाहीये. सप्लिमेंटरी लिस्ट डीड आहे. किती परिवार आहेत? एकूण 120 लोकांपैकी आम्ही 35 लोकांची घरं इथे आहेत ज्यांनी बिल्डरला ताबा दिलेला नाहीये. आपलं नाव काय मॅडम? माझं नाव सोनाली मकरंद बनकर. मी याच सोसायटीमध्ये 29 नंबर बिल्डिंग मध्ये 11 नंबर मध्ये राहते. काय सांगाल? आणि हे काय बोलतायत ना, एलिगेशन टाकताय की यांना जबरदस्ती घरातून बेघर करतायत वगैरे वगैरे, जे काय नॉनसेन्स आहे ते. हे गेल्या आम्ही जानेवारी पासून नोटीस दिलेली आहे. जानेवारी 18 पहिली नोटीस गेली आहे, त्याच्यानंतर फेबला गेली, मार्चला गेली, असं रिपीटेड रिमाइंडर्स जात आहेत. त्या देखी हे लोक खाली करत नाहीयेत असं का. आणि एवढे एलिगेशन्स टाकतात की हे प्रोसेस नीट, आणि प्रत्येक प्रोसेसमध्ये ह्या लोकांचा एसजीएम मध्ये अटेंडन्स मध्ये सिग्नेचर्स आहेत. आम्ही लास्ट टाइम पण ह्या लोकांनी फालतू प्रेस कॉन्फरन्स केलं, सगळ्यांना एलिगेशन्स टाकले, कमिटीने पैसे खाल्ले. ते प्रूव्ह करून दाखवा ना कुठे पैसे खाल्लेत. बँक अकाउंट ओपन आहेत, कुठले आम्ही एनआरआय वगैरे नाहीये की चेक नाही करू शकत, करू शकतात. जे एलिगेशन्स इलिगल टाकतात ना ते थांबावे यांनी. जर असं असेल तर आम्ही जबरदस्ती करून यांना बाहेर पण काढू शकतो, एवढ्यापर्यंत करणार. कारण आमची पण प्रॉपर्टी आहे इथे आणि आम्ही 120 ला ऑथोराइज्ड आहोत, बिकॉज कमिटी मेंबर आहोत आणि त्यांचा हेडेक आम्ही घेतलाय. आम्हाला रेग्युलर कॉल येतात, फोन येतात, कधी प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्या सिनियर सिटीजन आहेत, एकच शब्द बोलतात, गीता आम्ही परत येऊन इथे राहू का. अशा असताना आम्ही काय उत्तर द्यायला पाहिजे. हे फक्त त्यांचा पर्सनल इंटेन्शन आहे, बाकी काय नाही. इगोवर आलेत, दुसरा काहीच नाहीये. मॅडम त्यांचं म्हणणं असं आहे की आज पण हिअरिंग झाली, त्याच्यामध्ये 15 तारखेपर्यंत 10 जूनचा डेट आलाय आणि त्यांनी जे रिलीफ मागितलेली ती ग्रँट केली नाही. आता एनएमएमसी बोर्ड ऑफिसरना त्यांच्याच ऍडव्होकेटनी सांगितलं पण फोनवर, कुठलाच रिलीफ ग्रँट नाही केलंय. हा, त्यामुळेच ते लोक इथे आलेत आणि त्यांना फक्त हिअरिंग साठी तिथे ऍडमिशन साठी 10 जूनला बोलवलंय. कुठलाच स्टे आणला नाहीये, काही स्टॉप करायला सांगितलं नाही. पाणी डिस्कनेक्ट करून 4 दिवस झाले. लाईट डिस्कनेक्ट करायला सांगितलं तर परत जोडून घेतलं. हे इलिगल काम किती करतात बोला आता. आणि आम्हालाच आमच्या गेटच्या आतमध्ये यायला नकार करतात. हे कुठपर्यंतचा न्याय आहे मग. आमच्याकडे कन्सेंट 85 आहे, कन्सेंट आहेत आउट ऑफ 120, प्लस 96 फ्लॅट्स वेकेट आहेत. फक्त 24 इथे रखडतात. गीता ठाकूर, ट्रेजरर, सायलेंट व्हॅली.